बाकी सर दिलेला जो अल्टिमेट आहे तो अनेक वेळा संपला, आज देखील तशाच पद्धतीने संपला. काय नेमकं आश्वासन दिलंय आणि यापुढची भूमिका कशी असणार? अजून याची चौकशी करू, अजून कोणी विटनेस भेटते का पाहू आणि नंतर तपास करू. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय देणारी मला बाळा भांगर आणि तुमची भेट झाल्यानंतर आज ती भेट झाल्यानंतर कोणत्या जबाबदारी घेतला त्याच्या संदर्भात एसपीने काय सांगितलं? सरांनी मला पहिले सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहायचं आहे. तरी अजून मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसेस. त्यांच्या जबाबामध्ये काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा. मात्र या अगोदरही तुम्हाला पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिलेलं होतं. आज नेमकी काय सविस्तर चर्चा झाली आणि आरोपी निष्पन्न खरंच झालेच का, नेमकं काय सांगितलं? आज म्हणजे माझी आज शेवटची भूमिका होती की आत्मदहन कसं करू देतील ही मला. तरी पण माझी शेवटची भूमिका होती आत्मदहन. एक तर जीवन तरी संभवायचं नाही तर न्याय तरी मागायचा. पण SP सरांनी सांगितलं आहे ताई जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय भेटणार म्हणजे भेटणार. कधीच मी ह्याच्यात गद्दारी करणार नाही ना काही नाही. मी योग्य पद्धतीनं न्याय करेन. मात्र आरोपी निष्पन्न झाले होते असं देखील सांगितलं गेलं होतं आणि पुन्हा परत 18 महिन्यानंतर आरोपी निष्पन्न होत नाही आणि पुन्हा अटकही केलं जात नाही. मग किती दिवस तुम्ही चक्रा मारणार? चक्र आता SP सर म्हणजे आहेत ना, आता बघू तर अजून SP सरांवर विश्वास आहे. आता SP सर एवढं म्हणजे त्यांनी सगळी परळी शांत केलेली आहे. SP सरांनी एवढी खतरनाक परळी असताना त्यांनी शांत केली आहे. मग आपण SP सरांनी एवढं संवेदनशील एवढं शांतपणे सांगितलं की म्हणताल तसं आपण तपास करू म्हणताल तसं. तरी पण सरला म्हणलं सर तुम्ही LCPकडे तपास देताल पण तुम्ही ह्याच्यातून पाठीमागं हटू नका, तुम्ही स्वतः ह्याच्यात तपास करा. तर सर म्हणले आहे हो ठीक आहे. किती दिवसात अल्टिमेटम दिलंय आणि आता पुढचं नेमकं तुमचं कसं? अल्टिमेटम म्हणजे बघा त्यांनी अजून पण अल्टिमेटम दिलंच नाही. ते अल्टिमेटम कशाला देतील कारण ते नवीन आहेत आणि त्या